बाल्या शिवसेना जैना गेली बच्चूकडून पाठिंबा. तुम्ही सरकार कुणाचं आहे? आमच्या जागा काढल्या नाही का आहेस? ठीक आहे ना, आपल्या जागा काढल्या नाही का? 2024 ला यायली हिंगा. व्हिडिओ कसा आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पक्षांतर बंदी. आता लक्ष द्या, ए डुकऱ्या इकडं पाय डोंबड्या. परीक्षेत विचारते MPSC चे पोट्टे, ज्याला MPSC नाही बी करायचे आहे त्यानं बी आहे का? ठीक आहे, समजा झाला लेका तू चोट्टे आमदार, ठीक आहे, तर तुला कामी पडन ही. लक्ष द्या, पक्षांतर बंदी कायदा सगळ्यात पहिले पक्षांतर राज्यघटनेत दुरुस्ती केली राजीव गांधी सरकारनं 1985. राज्यघटनेत 52वी घटना दुरुस्ती केली 1985 ली. कारण इकडून उड्या तिकडून उड्या आणि निवडून आल्यावर उड्या मारे. म्हणजे मेहनत करण पक्ष, निवडणुकीले पैसे देईन पक्ष, निवडून येईन पक्षाच्या चिन्हावर आणि चोट्ट निवडून आल्यावर साध्या मंत्रिपदासाठी या पक्षातून त्या पक्षात टपक पण उड्या मारे. समजलं का? हे उड्या मारणं बंद करायसाठी याचे चोट्टे धंदे बंद केले आणि 52वी घटना दुरुस्ती 1985 ला केली. जर आता एखाद्या माणसाले एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारायची आहे तर एकट्याने मारता येत नाही. आता समजा मी शिवसेनेच्या सीटवर निवडून आलो आणि मला बीजेपीत जाता एकट्याने, तू गेला रे गेला निवडून आल्या का तू एक पक्षांतर बंदी अंतर्गत सदस्यत्व रद्द होते. डायरेक्ट गायब गेलं त्याचं पद. मग जी सर मग काही नाही, नो नखरी सर. हे मग 52वी घटना दुरुस्ती म्हणते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, ठीक आहे, दुसऱ्या पक्षात जात आहे तर जिंकून आलेल्या त्या पक्षाच्या जिंकून आलेल्या 1/3, किती तृतीयांश? 1/3. अबे धीर धरा ना चोट्टे व 52वी होईन. धीर नवीन लग्न झाल्यासारखे नको करत जा. ठीक आहे, धीर धरा, पाहुणे घेऊन जाऊ देत जा. हा लक्ष द्या, ठीक आहे. काय समजून सांगून राहिलं, धीर तर धरा. ठीक आहे. हा 52वी घटना एका पक्षातून दुसऱ्या 52वी घटना दुरुस्ती जेव्हा राजीव गांधीने केली तर तो म्हणते पक्षांतर बंदीवर कंट्रोल आलं पाहिजे आणि त्या सगळ्याच पक्षाला त्रास होता. या एकानेच थोडी होता, म्हणून सगळ्यांना मान्यता दिली. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहे तर जिंकून आलेल्या सदस्याच्या 1/3 सदस्य घेऊन गेला तर त्याचं सदस्यत्व रद्द नाही होणार. म्हणजे त्याची आमदारकी खासदारकी जाणार नाही. आता कसं सर? लक्ष द्या बे, कसं? इकडे लक्ष द्या. आता हे बा, इकडे लक्ष द्या. ठीक आहे, आता बा इथं समजून सांगतो तुम्हाला बरोबर. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. ठीक आहे, आता पहा किती सीटा निवडून आल्या त्या बापूसाहेबाच्या. ठीक आहे, 106 सीटा कोणाच्या आहे? अबे कोणाच्या आहे? हा लक्ष द्या, 106 सीटा बीजेपीच्या, काँग्रेस 44, राष्ट्रवादी काँग्रेस 53, शिवसेना किती? शिवसेना किती? हा 55. आता लक्ष द्या, आता जर काही लोकांना बीजेपीत जात आहे, ठीक आहे, काही शिवसेनेच्या लोकांना बीजेपीत जावं असं वाटलं तर 85 पासून 2003 पर्यंत तो जो कायदा होता 85 ले केला, तो म्हणते का शिवसेना जे विधानसभेच्या शिवसेनेच्या सीटा आहे, जेवढ्या सीटा जिंकून आल्या त्या एकूण जागाच्या 1/3 म्हणजे 55च्या 1/3. 55च्या 1/3 करा कचकन किती होते? तर 55च्या 1/3 होते 18. किती होते? अबे 18 येते का चोट्टे? 3 एका 3. ठीक आहे, 2 25 8 3 24 आलं 18. 18 पॉईंट काय येते का? माणसाला कापाता राहिला का तंगड्यातून? हा मग 18. मग आता लक्ष द्या, तो कायदा असा म्हणते पहिला 52वी घटना दुरुस्ती अशी म्हणून राहिली. ठीक आहे का? जर त्या 52वी घटना दुरुस्ती आता लागू असती तर 18 जरी सदस्य घेऊन पळाले असता बीजेपीत तर एवढ्या लोकांचं सदस्यत्व कायम राहिलं असतं. समजलं का? अबे समजलं का? 18 याच्यातले घेऊन पळाला. समजा एखादा माणूस बीजेपीत जिंकून आलेल्या सदस्याचे, एकूण नाही, त्या पक्षात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारायची आहे तर जिंकून आलेल्या सदस्याच्या, ठीक आहे, 1/3 सदस्यासहित पक्षांतर केलं तर पक्षांतर मान्य, नाही तर पक्षांतर मान्य नाही, डायरेक्ट सदस्यत्व रद्द. म्हणून उड्या मारणं हा प्रोग्राम का झाला? बंद झाला. समजलं का? आता लक्ष द्या, आता इथं सध्या लक्ष द्या. आता तरी लोक का करे? तरी उड्या मारेस. ह्या कायदा केला तरी मारले आहे लोकांनी उड्या, म्हणून अजून कडक कायदा केला. अटल बिहारी वाजपेयी सरकारनं 2003 ले 91वी घटना दुरुस्ती केली. ह्या 91व्या घटना दुरुस्तीत 2 शिफारशी टाकल्या त्यानं. 91वी घटना दुरुस्तीत पहिली शिफारस अशी टाकली त्यानं, 91वी संविधानात दुरुस्ती केली 2003 ले. अटल बिहारी वाजपेयी म्हणते का जर आता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारायची आहे तर तुले त्या पक्षाच्या जिंकून आलेल्या सदस्याच्या 2/3 सदस्य घेऊन पळायला लागल तरच तुझे पक्षांतर मान्य राहील, नाही तर तुझे बी सदस्य सगळ्या म्हणजे त्याच्यापेक्षा कमी जरी गेले, ठीक आहे, तरी रद्द होईल. समजलं का मी का म्हणून राहिलो? ओय बाल्याच बाबा तुम्ही पाहून घ्या.
ठीक आहे, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जिंकून पक्षांतर करायचं आहे, तर जिंकून त्या पक्षाच्या जिंकून आलेल्या सदस्याच्या 2/3 सदस्यासहित पक्षांतर केल्यास पक्षांतर मान्य राहील. कारण मान्य राहील. मग आता लक्ष द्या, लक्ष द्या. मग आता 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 ह्या कायदा लागू आहे. हे होय कितवी घटना दुरुस्ती? अबे कितवी? 52वी घटना दुरुस्तीनुसार 18 घेऊन पया लागे. आता आहे, ठीक आहे, कितवी? 91वी घटना. हे म्हणते का एकूण जागा किती आहे शिवसेनेच्या? 55. किती आहे? 55च्या 2/3 होते. 18 दुने 36. किती जागा? हा 36 जागा, म्हणजे 36 आमदाराला घेऊन, ठीक आहे. जर बीजेपीत प्रवेश केला, किती आमदाराला घेऊन? तर तुम्हाला सांगतो 36 आमदाराला घेऊन बीजेपीत प्रवेश केला तर बंदे आमदाराचं सदस्यत्व कायम राहील, कोणाचंही रद्द होणार नाही. पण 35 जरी घेऊन केला, 34 जरी घेऊन केला तर बंदे आमदारकीचं पद गेलं खड्ड्यात. समजलं का? मी काय म्हणाल समजलं का? 34 बी नाही चालणार, 35, 36 बी एखादा नेऊ शकते ते. मग आता 35 आहे म्हणते, एखादा नेऊ शकते. आता किती आहे आपल्याला पण माहित नाही, ठीक आहे. तर पक्षांतर बंदी. मग आता समजा राष्ट्रवादी काँग्रेसची इकडे जाऊ शकते का, किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसमध्ये जाऊ शकते का? तर याच्या 2/3 न्याय लागेल. याच्या 2/3 एका पक्षातून दुसऱ्या पक्ष, एकटा गेला, 2 गेले, 10 गेले, विषय खतम. एकूण जिंकून आलेल्या सदस्याच्या 2/3. आता काम कठीण केलं. का केलं? तरी जवळपास तेवढे नेले भाऊ. 35 नेले ना, एकच कमी आहे का? कमी आहे. म्हणजे हे जर बीजेपीत गेले, ठीक आहे. आता बीजेपीत जाईन का नाही हे नंतरची गोष्ट. समजलं का? बीजेपीत जाईन का नाही हे नंतरची गोष्ट. पण पक्षांतर तरी सध्या असंच आहे, ठीक आहे. पक्षांतर बंदी कायदा असा म्हणते का जर आता जात आहे तर एकूण जिंकून आलेल्या सदस्याच्या 2/3. मग 55च्या 2/3 काढलं किती येते? 36. आणि 36 गेले समजा तर 106 अधिक 36, ठीक आहे. गेले रे बाबा. हे कायच्या जवळ किती झाले? 142. यायले 2 लोक पाहिजे, मग 3 लोक हे आणते जुगार जेवून, ठीक आहे. बाकी आहेस, ठीक आहे. भोंगे लावा, ठीक आहे. आहेस ना, मग बाकीचे भेटतेस तर, ठीक आहे. फक्त आमच्या, तुम्ही सरकार कुणाचं या, आमच्या जागा काढल्या नाही का आहेस, ठीक आहे का नाही? आपल्या जागा काढल्या नाही का? 2024 यायले हिंगा दाखवू, ठीक आहे. तर आता रस्त्यावर बी उतरू आम्ही. मग आता लक्ष द्या, ह्या झाला पक्षांतर बंदी. ह्या समजला? याच्यात यांना दुसरी शिफारस केली. अटल बिहारी पुन्हा एका गोष्टीनं कटायले होते. कोणी उठसूट काव आहे, 22 मित्र पक्ष घेऊन सरकार स्थापन केलं. 22 कायले म्हणते 22 पक्ष, 3 खासदार तोट्ट म्हणे मला बी मंत्री पाहिजे. अटल बिहारी साहेब, मला मंत्री पाहिजे ना, मी पाठिंबा. अरे बा थांब रे बा, मी लगेच अल्पमतात येईन. काऊन असा करतो तू? पहिलेच मी 2 वेळा राजीनामा दिला आहे. मला मंत्री पाहिजे. दिले. अरे झाडू पुन्हा मंत्री दे लगेच. दिले झाडू पुन्हा मंत्री. मला पाहिजे, माझ्याकडे 4 खासदार आहे. याले दे बरं कोयसा मंत्री दे. करले का कुचकले का त्या तोंडात काय कोयसा? तर त्याला कोयसा मंत्री दिला. तर नवीन मंत्रालय पिसाळून गेले ते अटल बिहारी वाजपेयी या मंत्रालयापैकी. नवीन मंत्रालय पैदा केले. मग शेवटी अटल बिहारी वाजपेयी म्हणते का जर, ठीक आहे, जे लोकप्रतिनिधी सभागृह आहे त्याच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त मंत्रालय निर्माण करता येणार नाही. मग आता भारताच्या संसदेत आहे 543 सदस्य. याच्या 1/3 किती? याच्या 1/3. याच्या 1/3 केलं, याच्या 1/3 नाही, याच्या 15% किती? तर आता याच्या 15% म्हणजे 10% म्हणजे 55, 54, 28, 83 मंत्रालय. किती मंत्रालय? केंद्रात 83 मंत्रालयाच्या वर मंत्रालय काढता येणार नाही. हे झाले 10%. 10% झाले ना 54.3. 54.3 म्हणजे आपण राऊंड फिगर आकडा पकडला. माणसाला का 0.3 मध्ये कापणार आहे का? ठीक आहे. आणि 54च्या अर्धे किती? 5% म्हणजे अर्धे 28, ठीक आहे. तर मग 83 मंत्रालयाच्या वर मंत्रालय केंद्रात निर्माण करता येणार नाही. आणि राज्यात, महाराष्ट्रात किती आहे? ज्या राज्याचं लोकप्रतिनिधी सभागृह, लोकांना निवडून दिलेलं सभागृह 288 आहे. 228च्या 10% म्हणजे 29 आणि 28च्या अर्धे म्हणजे 14. महाराष्ट्रात 43 मंत्रालयाच्या वर मंत्रालय स्थापन करता येत नाही. घटना दुरुस्ती, ठीक आहे. घटना दुरुस्ती कितवी? 91व्या घटना दुरुस्ती 2 शिफारशी आहे. पक्षांतर, एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारायची आहे तर 2/3 सदस्य घेऊन, त्या पक्षाच्या जिंकून आलेल्या सदस्याच्या 2/3 सदस्य घेऊन पक्षांतर केल्यास पक्षांतर मान्य राहील, अन्यथा सदस्यत्व रद्द होईल. आणि दुसरी शिफारस काय म्हणते? कोणत्याही राज्यातील, ठीक आहे, मंत्रिमंडळाची संख्या ह्या त्या राज्याच्या विधानसभेच्या आणि संसदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही. किती टक्केपेक्षा? हे कायच्यात केलं? हे कायच्यात केलं? 91 मध्ये केलं. म्हणजे मंत्रिमंडळाच्या संख्येवर कंट्रोल आणलं
आणि पक्षांतरवर कंट्रोल आणलं. कोणत्या घटनादुरुस्तीनं? हां, अटल बिहारी वाजपेयी. सर अजून काय ना पक्षांतर जाऊ शकते. आता लक्ष द्या, सदस्यत्व काय ना जाऊ शकते, लक्ष द्या. ठीक आहे. तर जर आता सांगितलं तुम्हाला अजित पवार यायले पक्षनेता केलं होतं आणि त्याच्या म्हणण्यानुसार जर बीजेपीला सपोर्ट केला नसता तर एवढ्याचंही सदस्यत्व का झालं असतं? रद्द. त्याला म्हणते व्हीप पॉवर. का म्हणते? आता एकनाथ खडसे हे गटनेता होते, त्याच्या मनानंच ऐका लागल, नाही ऐकलं. ठीक आहे. तर बाकीच्या सदस्यत्व का होते? रद्द होते. एकनाथ खडसे रद्द करू शकते कारण ते पक्षनेतापदी त्याची काय केली आहे? निवड. मग आता पक्षाच्या आदेशाचं पालन केलं नाही तर पक्षाच्या आदेशाचं पालन केलं नाही तर सदस्यत्व रद्द होते. मग आमदारकी खड्ड्यात जाऊ शकते. आमदारकी खड्ड्यात. ठीक आहे. आमदारकी खड्ड्यात. ठीक आहे. त्याला म्हणते व्हीप पॉवर. म्हणजे आता पक्षानं सांगितलं का या राज्यसभा सदस्याला मतदान करायचं आणि त्याच्या विरोधात केलं तर गेलं ते. समजलं का? सर पक्षांतर म्हणजे अपक्षाला लागू आहे का तिथे? आपण पाहिली 51वी 52वी आणि 91वी. ठीक आहे. तर अपक्षाला लागू आहे. अपक्ष माणूस निवडून आला, अपक्ष माणूस निवडून आला आणि त्यानं दुसरी पार्टी जॉईन केली तर त्याचं सदस्यत्व रद्द होते. पण सर मग आता हे तर मंत्री आहे जी बच्चू कडू शिवसेनेकडून. भाऊ, शिवसेना हा पक्ष यानं ॲक्सेप्ट केला नाही. बाल्या, शिवसेना जॉईन नाही केली बच्चू कडून, पाठिंबा दिला. म्हणजे आम्ही तुमच्या सपोर्टली आहे, तुमच्या सरकारला आम्ही पाठिंबा देतो. पाठिंबा देतो 2 आमदाराचा 1 मंत्रीपद भेटलं तर लई दिवसापासून पाठिंबा द्यायचा, आताच नाही. समजलं का? अरे समजलं का? पाठिंबा देता येते पण पक्ष. ठीक आहे. एका पक्षातून अपक्ष कॅन्डिडेट निवडून आला तर त्याला निवडून आल्यावर पक्ष जॉईन करता येत नाही. तुला काय नाही निवडून आला कवा बी जॉईन कर आणि निवडून आहे आणि मग तुला समजा शिवसेना जॉईन करायची आहे, बीजेपी जॉईन करायची आहे, राष्ट्रवादी जॉईन करायची आहे तर मग शेवटी कर. ठीक आहे. जेव्हा 5 वर्ष खतम होत आले तर शेवटी मग ह्या सुरू होते स्वागत ऑगत. ठीक आहे. गळ्यात फुलं हार. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, अन्य पक्षात प्रवेश केला म्हणजे निवडून आल्यावर निवडून आला आणि अन्य पक्षात प्रवेश केला तर त्याचं सदस्यत्व रद्द होते. ती लोकसभेत राह, राज्यसभेत राह, विधानसभेत राह का विधान परिषदेत राह, निवडून दिला आणि पक्षांतर केलं, गायब. अन्य पक्षात प्रवेश केला, पक्षाचा आदेश पाहिला नाही. पक्षादेश म्हणजे पक्षाचा आदेश डावलून, पक्षाचा आदेश डावलला त्यानं, पक्ष म्हणून तसं वागला नाही आणि पक्षाचा आदेश डावलून मतदान केलं, राज्यसभेत घेईन ते त्याचं सदस्यत्व रद्द. अन्य पक्षाला मदत केली किंवा अन्य पक्षाच्या बैठकीला हजर राहायला न विचारून. ठीक आहे. आता पक्ष नेत्याला विचारलं नाही, डायरेक्ट दुसऱ्या पक्षाच्या बैठकीत हजर तर त्याचं बी पक्ष नेता त्याचं बी सदस्यत्व का करू शकते? रद्द. आणि समजा एखादा अपक्ष सदस्याने निवडून आल्यानंतर ठीक आहे कोणत्याही पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं तर त्याचंही सदस्यत्व का ते रद्द होतं. समजलं काय? हे लोकप्रतिनिधी कायद्यातल्या शिफारशी आहे. बाल्या काय बरोबर. आणि आता राष्ट्रपती 2 अँग्लो इंडियन लोकसभेत देते, 12 राज्यसभेत देते. कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा क्षेत्रातून राज्यसभेवर भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने किती लोक पाठवते? 12 लोक पाठवते. आणि त्याच्यानंतर लक्ष द्या, प्रत्येक राज्याच्या ठीक आहे प्रत्येक राज्याच्या विधानसभेत 1 अँग्लो इंडियन आहे. हे आता बंद केले हे समजा. ठीक आहे. आता हे घटना दुरुस्ती 104 विधेयक कायद्यानुसार रद्द केले. ठीक आहे. आता हे राज्यसभेत 12 आहे आणि राज्याच्या विधानसभेत 1/6 आहे. किती आहे? 1/6 सदस्य राज्याच्या विधान परिषदेत त्या राज्याचा राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने नेमतो. आणि हे कुठं नेमते? राज्यसभा. कोणाच्या यानं शिफारशीनं? राष्ट्रपती. कोणाच्या? राष्ट्रपती नेमते 12. कुठं नेमते? राज्यसभेत. आणि हे राज्यपाल नेमते. कोण नेमते? राज्यपाल. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्याच्या विधानसभेत. कुठं नेमते? विधानसभेत. 1/6 एकूण सदस्याच्या 1/6. तर महाराष्ट्रात राज्यपाल नेमते 12 सदस्य. 78च्या 1/6. 78ले 6 भागा. ठीक आहे. 12 सका 78. किती सदस्य? 12. विधान सभा लिहिली का? विधान परिषद. सभा नाही. ठीक आहे. विधान परिषद. तर इकडे लक्ष द्या. तर हे जे सदस्य आहे हे सदस्य निवडून दिले, समजा नामनिर्देशित केले म्हणजे याले म्हणते नामनिर्देशित सदस्य, नॉमिनेटेड मेंबर. हे नामनिर्देशित सदस्य 6 महिन्याच्या आत जर एखाद्या राजकीय पक्षात यानं प्रवेश केला, 6 महिन्याच्या आत, 6 महिन्याच्या नंतर नाही. आता यायले आमदार बनवलं आणि यायनं 6 महिन्यात दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर यायचं बी आमदारकीचं पद का ते रद्द. समजलं का? अबे समजलं का? असा झांगडबुत्ता यायचा. ठीक आहे. म्हणजे नॉमिनेटेड मेंबरले सुद्धा 6 महिने थांबा लागते जर पक्षात प्रवेश करायचा असंत. नाही तर मग राहिलं वा तसा 6 वर्ष भेटून राहिले तुले बापूसाहेब. राज्यसभेचा कार्यकाल किती वर्ष? 6. विधान परिषदेचा किती? 6. राहीन गुपचाप. कायले उड्या मारून राहिला तू अगाऊ? ठीक आहे. सुद्या याच्यात ठीक आहे. अगाऊ बीबी भरते तिथं. ठीक आहे. तर असं आहे पक्षांतर बंदी कायदा.
ठीक आहे, हे खतरनाक आहे. म्हणून आता या ठीक आहे सध्याच्या घडीले का होते हे अजून सांगता येत नाही. 4-5 दिवसात आपल्या रिझल्ट हाती. पण बीजेपी आणि शिवसेना कंबाईन बसली तर आश्चर्य वाटायला पाहिजे नाही. ठीक आहे, समजलं का? कंबाईन बसली तर आश्चर्य वाटायला काही पाहिजे नाही. आणि पुन्हा गटात वापस आले तरी आश्चर्य वाटायला पाहिजे नाही, कारण आणू शकते, प्रयत्न चालू आहे. जर यायनं ठीक आहे पक्षांतर केलं तर हे आपला नियम लागू आहे त्याने. तर हे आपला थोडी आहे, संविधानाचा नियम आहे. ठीक आहे, भारताचं संविधान म्हणते का पक्षांतर करायचं असाल तर 2/3 सदस्य घेऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करा लागन. मग बीजेपीत त्यानं जातो म्हणलं तर 36 लागन. किती लागन? स्वतःच्या पक्षाचे बे अपक्ष धरून नाही. ठीक आहे, तर असं आहे सत्यानाश. मग पाहू आता का होते तर एकनाथ शिंदे साहेब का करते तर पाहू. ठीक आहे, व्हिडिओ कसा आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भूक लागली जेवण घेऊन करावे बाल्या, हे बाले जेवून घे. मगांपासून व्हिडिओ पाहून राहिली माई. ठीक आहे, चला येतो, धन्यवाद.